नमस्कार मंडळी, कॉन्स्टेबल मंजूच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की सत्य आणि मंजू कोर्टामध्ये आलेले असतात। तर आता त्या ठिकाणी सत्य मंजूला खूप बोलतं की वाघमारे तुम्ही प्लीज ऐका, माझ्या डोळ्यात डोळे घालून मला खरं खरं सांगा की तुमचं माझ्यावर प्रेम नाही आहे। माझं तुमच्यावर प्रेम आहे पण तुमचं माझ्यावर प्रेम नाही आहे। पण मंजू काही ऐकायला तयार नसते। मंजू डोळ्यात डोळे घालून तर नाही बोलत, पण असंच बोलते की माझं तुझ्यावर प्रेम नाही आहे सत्या, मी फक्त मुद्दाम फसवणूक केली तुझी, तू आणि मैत्रीचं तू खरं मानून तू प्रेम करत बसला, अशी ती त्याला म्हणत असते। तर आता आत्याबाई आणि मम्मी साहेब एक त्या दोघींचंच भांडण वाजतं। तर आता आत्याबाई म्हणते की पळून तर नाही गेले, ते कुठे गेले शोधा त्यांना। तर आता मम्मी साहेब आत्याबाई त्यांना शोधायला लागतात। तर आत्याबाई म्हणते हे इकडे मंजू चल ग, कोर्टामध्ये जायचं आपल्याला, आपला नंबर आलेला आहे चल आता। तेव्हा आता मम्मी साहेब पण सत्याला घेऊन जातात कोर्टामध्ये। तर आता जज साहेब विचारतात की काय चाललंय तुमचं, सांगा मला आता काय करायचं काय नाही। तर तेव्हा आता का घटस्फोट घेत आहे तुम्ही। तेव्हा आता मंजू म्हणते हे बघा जज साहेब, मला यांच्यासोबत राहायचं नाही आहे, माझं यांच्यावर प्रेम नाही आहे, मग म्हणून मला यांच्यासोबत राहायचं नाही आहे, घटस्फोट घ्यायचा आहे। तर आता सत्या म्हणतो की जज साहेब मला यांच्यासोबत राहायचं आहे पण यांनाच माझ्यासोबत राहायचं नाही आहे, तर मग मी यांच्यासोबत राहून काय करू, मग मलाही घटस्फोट हवा आहे। तेव्हा आता जज साहेब म्हणते तुम्हाला पोळकीची काय गरज आहे, तुम्ही तर एक गव्हर्नमेंट सर्वंट आहे, मग तुम्हाला काय गरज आहे। तेव्हा आता मंजू म्हणते हो मग मला गरज आहे पोळकीची, कारण माझी नोकरी संपली आणि नंतर मग मी काय करायचं, तेव्हा तर मला गरज पाहिजेच ना पोळकीची, तेव्हा तो पैसा कामा येईल। तेव्हा आता जज साहेब म्हणतात सत्यजित सुर्वे, तुम्ही आता दर महिना 15,000 रुपये मंजिरी वाघमेरे यांना द्यायची पोळगी म्हणून। तेव्हा आता सत्य हेही स्वीकारतो, तो म्हणतो ठीक आहे, मी घटस्फोट पण देतो आणि पोळगी पण देतो। वाघमारे पण तुम्ही सही करायच्या आधी एकदा विचार करा, तुमचं आपलं भविष्य आणि आपलं नातं तुमच्या हातात आहे, वाघमारे प्लीज तुम्ही ऐका, असं सत्य सांगत असतं। पण मंजू काही ऐकायला तयार नसते। मंजूने हातात पेन घेतलेला असतो। मंजूला सगळे ते क्षण आठवतं, सतीची आई कशी फाशीवर चढते आणि फाशी घेते। तर आता सत्याला सुद्धा तिचे क्षण आठवतात की मंजूने कसे त्याच्यासमोर हात जोडलेले असतात की सत्या मैत्रीसाठी तुला हे करावंच लागेल, तुला घटस्फोट घ्यावाच लागेल, प्लीज मी तुझ्या पुढे हात जोडते, तू माझ्यासाठी एवढं कर की घटस्फोट घे। तर आता सत्यालाही आठवत असतं। तर मंजू सही करून घेते, पण आता सत्याची इच्छा नसते, पण मंजूच्याही डोळ्यात पाणी येतं। पण मंजू सही करते तेव्हा सत्याच्याही डोळ्यात खूप पाणी येतं, सत्यालाही खूप मोठा त्रास होत असतो। पण आता मंजूने सही केली तर आता सत्यालाही सही करावी लागते, कारण सत्याचा हात इतका थरथर कापत असतो, पण तरीसुद्धा तो सिग्नेचर करतो, सही करतो। तर आता इथे याच्यात यांचं नातं संपून जातं। तर आता पुढे आपल्याला पाहायला मिळेल की सत्या मंजूच्या घरी गेलेला असतो आणि आत्याबाईला जाब विचारत असतो की आत्याबाई तुम्ही असं का केलं, मंजूवर का दबाव टाकला। तेव्हा आत्याबाई म्हणते हो आमचं चुकलंच, आम्ही तिच्यावर दबाव टाकला म्हणून तिने नकार दिला, असं सांगत असते। तेव्हा आता मम्मी साहेबांनाही तो जाब विचारतो। तर मम्मी म्हणते की मला ते नेबळट माझी सून म्हणून नको होती घरामध्ये, म्हणून मी तिला घटस्फोट घ्यायला सांगितलं, म्हणून तिला मी वचन दिलेलं होतं, म्हणून वाघमारेने तुझ्याशी घटस्फोट घेतला। तर आता हे ऐकून सत्याला खूप मोठा धक्का बसतो। तर आता पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल की ते दोघं एकत्र येतात की वेगळे होतात। तर चला मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेट्ससाठी लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।